दीर्घकाळ प्रलंबित असलेल्या मागण्यांसाठी संतप्त सरकारी, निमसरकारी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी आज ठाण्यातील जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील नियोजन भवन येथे आज आंदोलन करीत 21 एप्रिलपासून बेमुदत संपावर जाण्याचा इशारा दिला आहे। राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना महाराष्ट्र, महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद कर्मचारी महासंघ, महाराष्ट्र राज्य गट ड कर्मचारी मध्यवर्ती महासंघ यामधील कर्मचाऱ्यांनी या संपामध्ये सहभाग घेतलेला आहे। ठाण्यातील जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात असलेल्या नियोजन भवनाच्या परिसराच्या खालच्या भागामध्ये आज हे आंदोलन करण्यात आलं। या आंदोलनादरम्यान शासन दरबारी असलेल्या प्रलंबित मागण्यांचा आढावा देखील घेण्यात आलेला आहे। त्यामध्ये प्रामुख्याने सुधारित राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजनेबाबतची अंमलबजावणी करण्याबाबतची विस्तृत अधिसूचना तात्काळ जारी करण्यात यावी, तसेच चतुर्थ श्रेणी कर्मचारी व वाहन चालक भरतीवरील बंदी तात्काळ उठवा, तसेच राज्यातील नगर परिषदा आणि नगरपंचायतीचा सन 2005 पासूनचा आकृतीबंध तयार करण्यात यावा, सेवानिवृत्तीचं वय 60 करा, 10 वर्ष सतत काम करत असलेल्या सर्व कंत्राटी, रोजंदारी, अंशकाली कर्मचाऱ्यांच्या सेवा नियमित करा यांसारख्या विविध प्रलंबित मागण्या लक्षात घेऊन या ठिकाणी हे आंदोलन करण्यात आलं। तसेच 21 एप्रिलपासून या ठिकाणी बेमुदत संप जो आहे तो देखील त्यांनी पुकारलेला आहे। यावेळी ठाणे जिल्हा निमंत्रक समन्वय समितीचे भास्कर गवाळे, कोषाध्यक्ष वीरेन पुसाटे, अध्यक्ष सुनीता पुछारी, तसेच अध्यक्ष प्रदीप मोरे, कोषाध्यक्ष संतोष शिंदे, सरचिटणीस वृंदा शेलार हे या आंदोलनामध्ये सहभागी झालेले होते। शिक्षकांचे जीवन उद्ध्वस्त करणारा 15 मार्च 2024चा संच मान्यतेचा शासन आदेशाबाबत पुनर्विचार करण्यात यावा अशी मागणी देखील या आंदोलनादरम्यान करण्यात आलेली आहे। या सर्व कर्मचाऱ्यांनी बेमुदत संप पुकारला आहे। 2023 मध्ये आपण 7 दिवसाचं आंदोलन केलं। त्या आंदोलनाच्या वेळेला आपल्याला त्यावेळचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांनी जुनी पेन्शन योजना लागू केली, परंतु तो GR काढत असताना शासनाने त्याच्यामध्ये एक मेक मारून ठेवलेली होती की अंमलबजावणी GR नंतर काढण्यात येईल। योजना लागू केली, परंतु त्याच्या अंमलबजावणीचा GR अद्यापपर्यंत त्यांनी काढला नाही। आम्ही आत्तापर्यंत जवळजवळ 7 वेळा आंदोलनं केली, शासनाचा लक्षवेध केला, परंतु शासनाने त्याकडे दुर्लक्ष केलेलं आहे। त्याच्यामुळं नाईलाजास्तव आम्हाला आज संपूर्ण महाराष्ट्रभर या आंदोलन चालू केलेले आहेत। आजपासून बेमुदत संप चालू झालेला आहे। जोपर्यंत शासन निर्णय पारित करत नाही अंमलबजावणीचा, तोपर्यंत हा संप मागे घेतला जाणार नाही। यामध्ये 17 लाख कर्मचारी पूर्ण महाराष्ट्रातले सहभागी झालेले आहेत आणि हा संप रेटला जाईल। जोपर्यंत शासन निर्णय पारित करत नाहीत तोपर्यंत हा संप मागे घेतला जाणार नाही। प्रामुख्याने मागणी एकच आहे आमची महत्त्वाची, की जी जुनी पेन्शन योजना लागू केलेली आहे, परंतु तिची अंमलबजावणीचा GR शासनाने काढलेला नाही आहे। त्याच्यासाठी 7 वेळा आम्ही आंदोलनं केलेत, तरी पण त्याच्यावर निर्णय काढत नाहीत। त्याचप्रमाणे देशातल्या 26 राज्यामध्ये निवृत्तीचं वय 60 आहे, परंतु महाराष्ट्र आपण पुरोगामी म्हणतो, तिथे फक्त 58 वय सेवानिवृत्तीचं, ते 60 वर्ष करावं। कंत्राटी पद्धतीची जी भरती चालू आहे ते कंत्राटी पद्धतीने काम करतात, ज्यांची सेवा 10 वर्षे झाले त्यांना कायमस्वरूपी शासकीय सेवेतल्या रिक्त जागेवर भरून त्यांना तात्काळ सेवेत नियमित करावं आणि कंत्राटीकरण बंद करावं, खाजगीकरण बंद करावं।